या ठिकाणी तुमचा कोणीच बाप नाही, तुमचा भाऊ अण्णाभाऊ आहे आणि तुमचा बाप देवजी बाप आहे. ज्यांचा गाडा तुम्ही तुमच्या खांद्यावर वाहताय ते तुमच्या नळीवर पाय द्यायला निघेल. किती दिवस त्यांचा गाडा वाहणार तुम्ही? हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र अण्णाभाऊचा आहे, हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे. जय भीम. दिस इज यश फ्रॉम यश मीडिया नेटवर्क. मांगांना बाबासाहेब आंबेडकरांचा इतका तिरस्कार, थेट महारांनी मांगाच्या आरक्षणावर डाका घातला अशी टीका मातंग समाजाकडून करण्यात येत आहे. तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही तर टिळकांचा अशी घोषणा एससी उपवर्गीकरणाला समर्थन करणाऱ्या मांगांच्या मोर्चांमध्ये देण्यात येत आहे. खरंच महारांनी मांगाचं आरक्षण खाल्लं का यावर तुमचं मत मांडायला विसरू नका. उपवर्गीकरणाचा वाद पेटला. एकीकडे बौद्धांचे उपवर्गीकरण विरोधात मोर्चा निघाला सुरुवात, तर दुसरीकडे एससी प्रवर्गात उपवर्गीकरण झालंच पाहिजे म्हणणाऱ्या मांगांचे उपवर्गीकरण समर्थनात मोर्चांना सुरुवात झाली आहे. RSS ने टाकलेला डाव आणि RSS ची व भाजपची पाळलेली काही मांग हे बाबासाहेब आंबेडकर आणि महारांविरोधात अतिशय खालच्या पातळीवर भाष्य करताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये इतक्या खालच्या पातळीवर बोलले जात आहे की वैचारिक क्षमतेला न पेलणारी व्हिडिओही आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, लायकी नसणाऱ्यांना लायकी मिळवून दिली, त्याच बापाला विसरले आणि त्यांच्याच विरोधात व त्यांच्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारे भाष्य करताना त्यांनी पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि मांगांनी वैचारिक पातळी सुधारली पाहिजे हीच अपेक्षा. कारण यांना दुसऱ्या भाषेत बोलून ती समजून घेतील ही त्यांची लायकी. विरोध हा विरोध न राहता तो वैयक्तिक विरोध व्हायला लागला. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाला आणि त्या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचं नेतृत्व करणाऱ्या मातंग समाजाला, मातंग समाजाच्या अस्मितेला या ठिकाणी प्रचंड मोठा विरोध या महाराष्ट्रात होत आहे. मी तुम्हाला सावध करायला आलोय, या ठिकाणी तुमचा कोणीच भाऊ नाही, या ठिकाणी तुमचा कोणीच बाप नाही, तुमचा भाऊ अण्णाभाऊ आहे आणि तुमचा बाप देवजी बाप आहे. तुमचा बाप देवजी आहे आणि तुमचा भाऊनी अण्णाभाऊ आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीचं तुम्हाला जर प्रोटेक्शन जर करायचं असेल तर जशास तसं उत्तर मला अपेक्षित आहे मित्रांनो. ज्यांचा गाडा तुम्ही तुमच्या खांद्यावर वाहताय ते तुमच्या नळीवर पाय द्यायला निघेल. किती दिवस त्यांचा गाडा वाहणार तुम्ही? किती दिवस त्यांच्या नावाचा उडवडव करणार आहे? यांनी दिलं त्यांनी दिलं, मात्र समाजावर उपकाराची भाषा करून मात्र समाजाला गाडण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात रचलं जात आहे. महाराष्ट्रात मी एकटाच बोलतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र अण्णाभाऊचा आहे, हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, हा महाराष्ट्र